मागे काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता ज्याचं नाव होतं शरीराच्या परिपूर्ण विकासासाठी आवश्यक अशी 3 महत्त्वाची फळं। ह्या व्हिडिओमध्ये मी सफरचंद, केळी आणि पपई या 3 फळांचा उल्लेख केला होता। तर तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला खूप भरभरून प्रतिसाद दिला, याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार। तर हा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्यातील बऱ्याच जणांनी एक कमेंट केली, ते म्हणजे मॅडम केळं खाल्ल्यावर आम्हाला सर्दी, खोकला, त्याचबरोबर अपचन होणं, पोटात दुखणं असे त्रास होतात, कोणाकोणाला केळी खाल्ल्यावर पित्त वाढतं, तर यावर काय उपाय आहे का? तर केळी खाताना तुम्ही ही काळजी नक्कीच घ्या। पहिली गोष्ट म्हणजे केळी खाल्ल्यावर जर तुम्हाला छातीचे काही आजार होत असतील, जसं की कफ, सर्दी, खोकला असे जर आजार होत असतील, तर केळी खाताना तुम्ही केळ्यावर 2 चिमूट काळी मिरी पावडर टाका आणि 1 चमचा मध टाका आणि ह्या केळ्यांचं सेवन करा। असं काही दिवस करून बघा, तुमचा कफ कमी होईल। आणि केळी खाताना शक्यतो दुपारच्या वेळी खा, म्हणजे ह्या केळ्यांचं पचन होण्यासाठी व कफ कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे केळी खाल्ल्यावर जर कोणाला पोटाचा त्रास होत असेल, जसं की पित्त, अपचन, गॅसेस होणे असे जर प्रॉब्लेम होत असेल, तर काय करा की केळी खाताना त्याच्यावर 2 वेलदोड्यांची पावडर टाका आणि ही केळी खा, किंवा 2 अख्खे वेलदोडे असतात ते केळी खाताना चावून केळ्याबरोबर बारीक करून खा। असं केल्यास तुम्हाला केळ्यांचं पचन सुलभ होण्यासाठी मदत होतं आणि केळं शक्यतो दुपारचं खा आणि ह्याच्यामुळे पोटाचे त्रास कमी होण्यासाठी मदत होतं। दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही केळी घेता तेव्हा केळ्याचं शिकरण करणं किंवा केळी दुधात मिक्स करून खाणं, केळ्यांचं बनाना शेक बनवणं ह्या गोष्टी टाळा, किंवा ह्या गोष्टी तुम्हाला बनवायच्या असतील तर ह्यासाठी तुम्ही नारळाच्या दुधाचा उपयोग करा, म्हणजे केळ्यांचा त्रास तुम्हाला होणार नाही। ही काळजी घेऊनही जर तुम्हाला केळ्यामुळे छाती भरणं, खोकला लागणे, सर्दी होणे, त्याचबरोबर पोटात दुखणे असे आजार जर चालू राहिले, तर तुम्ही केळी शक्यतो न खाणं चांगलं। म्हणजे काय, तर पिकलेली केळी शक्यतो टाळा, खाऊ नका। कारण प्रकृतीचा असा नियम आहे की एखादी गोष्ट एखाद्या माणसाला पडत नाही, तुम्ही कितीही प्रयत्न करा, ती वस्तू त्यांची बॉडी ॲक्सेप्ट करत नाही। त्याच्यामुळे अशा लोकांनी ही केळी न खाल्लेली चांगली। जर तुम्हाला वरच्यावर कफाचे आजार होत असतील, तुमची वरच्यावर छाती भरत असेल, खोकला लागत असेल, तुम्हाला दम्याचा प्रॉब्लेम असेल, किंवा घरात लहान मुलांनाही जर वरच्यावर सर्दी असेल, कफाचा प्रॉब्लेम असेल, दमा लागत असेल, ज्याला अस्थमा असं म्हणतात, तर त्या सगळ्यांनी केळी न खाल्लेली चांगली। कारण केळी ही थोडीशी कफकारक असतात, शरीरामध्ये कफ थोडासा वाढतो। त्याच्यामुळे छातीचे आजार असलेल्यांनी किंवा सर्दी, खोकला, श्वासोच्छवासाचे आजार असलेल्यांनी केळी शक्यतो टाळलेली बरी। तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।